नमस्कार. आज आपण गावकुसा बाहेरची माणसं या पुस्तकाविषयी जाणून घेऊयात. लक्ष्मण गायकवाड यांनी हे पुस्तक लिहिलंय. साकेत प्रकाशनाने ते पुस्तक छापलंय. याची एकूण पाने आहेत 152 आणि किंमत आहे ₹250. आता आपण मुखपृष्ठाविषयी जाणून घेऊयात. कोणत्याही पुस्तकाचं मुखपृष्ठ हे फार महत्वाचं असतं, कारण की पूर्ण पुस्तकाचा आशय त्या मुखपृष्ठावर उतरलेला असतो. या मुखपृष्ठावर तुम्हाला वेगवेगळे तंबू दिसतील, पाळीव प्राणी आहेत आणि काही माणसांच्या आकृती आहेत. यावरून या लेखकांना असं दाखवायचंय की हे पुस्तक भटक्या जाती जमातींविषयी लिहिलं गेलेलं आहे. तर आता या पुस्तकाची सुरुवात होते ब्रिटिश भारतात येतात तेव्हापासून. ब्रिटिश जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी या देशामध्ये जेवढे जंगल होते त्यांना संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केलं. आणि या जंगलांमध्ये अनेक आदिवासी लोक राहायचे. त्यांची पूर्ण उपजीविका जंगलांवरती होती. म्हणजे शिकार करायचे, प्राण्यांचा खेळ करायचे, अस्वल, माकड अशा प्राण्यांचा. गावोगावी फिरायचे, लाकडाच्या वस्तू बनवायचे आणि ते विकायचे. पण जेव्हापासून ब्रिटिशांनी हस्तक्षेप केला त्यांच्या जीवनामध्ये, तेव्हा त्या लोकांनी बंड पुकारलं आणि ब्रिटिशांवरती हल्ला केला. आणि तिथून खरी आपल्या देशाची स्वातंत्र्य चळवळ सुरू होते. आणि ती चळवळ दाबून टाकण्यासाठी ब्रिटिशांनी एक कायदा आणला 1871 साली. बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये त्यांनी 198 जातींची यादी केली आणि त्या जातींना जन्मतः गुन्हेगार म्हणून घोषित केलं. संपूर्ण भारतात अशा 52 ठिकाणी त्यांनी कैदखाने तयार केले या जमातींना डांबून ठेवण्यासाठी. आणि तिथे या जातीच्या लोकांना दिवसातून 4 वेळा हजेरी द्यावी लागायची. भारताला 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळाले. असं असलं तरी सुद्धा 31 ऑगस्ट 1952 पर्यंत ब्रिटिशांचा हा काळा कायदा चालूच ठेवण्यात आलेला. तर आपण त्या कायद्याच्या नंतर काय झालं ते पान क्रमांक 19 वर जाणून घेऊयात. 1950 मध्ये राज्यघटना स्वीकारल्यानंतर कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व काही खासदारांनी संसदेत अशी मागणी केली की विमुक्त भटक्या जमातीचे व गुन्हेगार असल्याचा शिक्का बसलेले लाखो लोक जातीच्या नावाखाली जन्मतः गुन्हेगार म्हणून बंदीगृहात आहेत. आपण त्यांची सुटका केलीच पाहिजे. या मागणीचा तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी आदर केला. त्यानुसार गुन्हेगारी जमातीच्या कायद्याला भारतीय संसदेने 31 ऑगस्ट 1952 रोजी रद्द केले. तर पहिल्या प्रकरणात गारोडी या समाजाविषयी माहिती दिलेली आहे. पान क्रमांक 16 वर असं लिहिलंय, या स्वातंत्र्य प्राप्त देशात साप गारुड्यांना आपल्या स्वेच्छेप्रमाणे जगता येत नाही. एका ठिकाणी राहायचं तर तसंही राहता येत नाही. सरकार यांच्यासाठी कुठलीही योजना न आखता त्यांच्या धंद्यावर टाच आणत आहे. केवळ प्राणी मित्र हेच जणू साऱ्या प्राण्यांचे मित्र आहेत आणि या प्राण्यांना पोटच्या पोरांपेक्षा जास्त प्रेमाने सांभाळणारे हे साप गारुडी मदारी मात्र प्राण्यांचे दुश्मन. हे कसं काय? साप गारुडी, नंदीबैलवाले, पोपटवाले, माकडवाले, बंदरवाले यांना जगण्यासाठी दुसरा कुठला पर्याय शासनानं स्वातंत्र्यानंतर उपलब्ध करून दिला आहे? केवळ त्यांच्या विरोधात कायदा करायचा आणि संबंधित समाजाचा कुठलाही विचार न करता पोलिसांनी आणि सरकारनं एक होऊन भिकाऱ्यांच्याही झोळीतली भीक हिसकावून घेत त्यांना उघड्यावर आणायचं व हे शासन पुरस्कृत साप गरुडी तयार करायचे. हा अजबच प्रकार नाही का? अशा प्रकारे लेखकांनी त्यांची कैफियत पहिल्या प्रकरणात मांडली आहे. पुढे पान क्रमांक 23 वर असं लिहिलंय, देशात सगळीकडं पालपारधी, फासेपारधी, बहेलिया, लंगोट पारधी यांची भाषा, राहणीमान सारखंच वाटतं. शिकारीची पद्धत, पाल तयार करण्याची रचनाही सारखीच. गुजरातमध्ये व्याघ्री ही पारध्यांची जात राज्यभर मोठ्या संख्येने आढळून येते. व्याघ्री म्हणजे वाघाची शिकार करणारे आणि त्याच्यासाठी जाळं तयार करणारे लोक, म्हणजेच या जातीला व्याघ्री हे नाव पडलं. या समाजातील मुलींना पूर्वी गोऱ्या साहेबाची मुलगी म्हणून ओळखलं जायचं. ज्यावेळी मध्य प्रदेशात कंजर या लढाऊ जमातीला गुन्हेगार जमात म्हणून घोषित करण्यात आलं, त्यावेळी कंजर नट समाज रानावनात राहून ब्रिटिश राजवटीत
त्यांच्या जुलमी अन्यायाविरुद्ध रोष म्हणून ब्रिटिशांवर गनिमी काव्यानं हल्ले करायचे. त्यांना अधूनमधून लुटण्याचेही प्रकार या जमातींकडून होत असत. त्यामुळं लुटणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी या जमातीच्या वस्तीकडे ब्रिटिश सैनिक येत व त्यांना भांडावून सोडत. बायका मुलांना मारझोड केली जाई, पिटाळून लावलं जाई. तेव्हा या समाजाच्या जात पंचायतीच्या लोकांनी निर्णय घेतला की आपल्या जातीच्या प्रत्येक कुटुंबानं आपल्या घरी जन्माला आलेल्या पहिल्या मुलीला अंग्रेज के गोरे साहब की बेटी म्हणून सोडायचं. ज्या ज्या वेळी ब्रिटिश सैनिक या कंजर समाजाचा शोध घेत येत असत, त्या त्यावेळी या समाजाच्या साऱ्या मुली एकटवायच्या. सैनिकांशी प्रेमाचे चाळे करून त्यांना अचकट विचकट बोलून त्यांना खिळवून ठेवायच्या. आपल्या घराकडे वस्तीकडे जाण्यापासून त्या सैनिकांना रोखत असत. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्या काळी कंजर समाजात या मुलींना गोरे साहब की बेटी असं नाव पडलं. नंतर देशाला स्वातंत्र्य मिळालं, पण कंजर, नट, भाट अशा अनेक जातींवर बसलेला गुन्हेगार हा शिक्का काही पुसला गेला नाही. पान क्रमांक 31 वर हा एक विरोधाभास मला जाणवला. तर या प्रकरणामध्ये कैकाडी समाजाची कैफियत मांडलेली आहे. तर एकाच कुटुंबात राहून पण 3 वेगवेगळ्या जातींमध्ये कसे विभागले गेलेत ते लोक, हे या पानावर सांगितलेलं आहे. एकाच जातीची, एकाच घरातली, कुटुंबातली ही माणसं केवळ क्षेत्रीय बंधनामुळं 3 जातींनी विभागली गेली आहे. बायको अनुसूचित जमातीची म्हणजे ST, नवरा अनुसूचित जातीचा म्हणजे SC, तर त्यांची मुलं ही विमुक्त भटकी म्हणजे VJNT. कारण की भारतामध्ये बहुतांश राज्यामध्ये, महाराष्ट्राचं उदाहरण घ्यायचं झालं तर काही जिल्ह्यांमध्ये एखादी जात SC किंवा ST म्हणून कन्सिडर केली जाते, तर तीच दुसऱ्या जिल्ह्यामध्ये OBC म्हणून कन्सिडर केली जाते. त्यामुळं त्यांचा सामाजिक ऱ्हास होतो. पान क्रमांक 41 वर VJNT या कॅटेगरीमध्ये येणाऱ्या जातींची यादी दिलेली आहे. तर त्यामध्ये बंजारा, वडार, कैकाडी, भामटे, टकारी, रामोशी, कंजरभाट, छारा, वाघरी, पारा, डवरी, गोसावी, डोंबारी, कोल्हाटी, वासुदे, मसनजोगी, नंदीबैलवाले, कडकलक्ष्मी, मदारी, अस्वलवाले, पैलवान असे हे सारे लोक 31 ऑगस्ट हा विमुक्त भटक्यांचा स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरे करतात. कारण की त्या दिवशी ब्रिटिशांचा काळा कायदा नष्ट केला गेला, त्यामुळे तो दिवस या लोकांना स्वातंत्र्य दिवस वाटतो. पान क्रमांक 56 वरती फासे पारद्यांविषयी जे काही समाजामध्ये कन्सेप्ट आहेत त्या मांडलेल्या आहेत. अनेक वेळा ट्रेनवरती हल्ले होतात, त्याचा एक प्रसंग इथे दिलेला आहे. मुंबई ते सोलापूर प्रवास सिद्धेश्वर एक्सप्रेसच्या गाडीने करताना पुण्याच्या पुढे गाडी निघाली. तितक्यात अचानक 2-3 पोलीस शिपाई प्रत्येक डब्यामध्ये जाऊन सर्वांना सावधगिरीचा इशारा देऊन सांगत होते की दारं खिडक्या लावून घ्या, आपापले दागिने सांभाळून ठेवा, बाहेरून कितीही कोणी आरडाओरडा केला तरी दारं खिडक्या उघडू नका, कारण फासेपारधी लोक चालत्या गाडीवरती चढून खिडकीतून किंवा दारातून आत येतात आणि लोकांना लुटून पळून जातात. अशा प्रकारच्या त्या सूचना होत्या. त्यातल्या एका पारद्यासोबत जेव्हा लेखकांनी मुलाखत घेतली तेव्हा त्या पारद्याने सांगितलं, आम्हा पारद्यांना जन्मतः चोर अपराधी म्हणून लोक तर मारतातच, पण शासनाचे रखवालदार व पोलीसही आम्हाला चोर गुन्हेगार म्हणून आमचा प्रचार करतात, आम्हाला बदनाम करतात. त्यामुळे आमच्या समाजाची अर्धवट शिकलेली मुले मुली शाळा कॉलेज सोडून पोलिसांच्या भीतीने डोंगर कपाऱ्यात रानमाळात राहून समाजाच्या व पोलिसांच्या भीतीने जे मिळेल ते खातात आणि ढसाढसा पाणी पितात. उपाशी पोटी पोटात भुकेची आग पडल्यास कोणीतरी चोऱ्या करतात. चालत्या रेल्वे गाडीला अडवून आज पारद्यांच्या टोळ्या लुटमार करत असतील तर याला दोषी कोण आहे, समाज की शासन? जे शासन पारधी समाजाच्या लोकांची भूक भागवू शकले नाही, त्यांना शिक्षणाचे द्वार खुले करू दिले नाही व त्यांच्यावरील गुन्हेगारीचा कलंक पुसू शकले नाही, याला पारध्यांनी स्वातंत्र्य कसं मानायचं?
पान क्रमांक 75 वरती वडार समाजाविषयीची व्यथा मांडलेली आहे. महाराष्ट्रातील विमुक्त भटक्या जमातीमध्ये अनेक जाती पोटजातींचा समावेश आहे. एका जातीच्या 5-5, 6-6 पोटजाती आहेत. यापैकी विमुक्त गुन्हेगार जमातींपैकी वडार ही एक जात. वड्डर या एकाच जातीच्या जवळजवळ 12 पोटजाती आहेत. यामध्ये वड्डर, गाडी वड्डर, माती वड्डर, काला वड्डर, पाथरूट, पाथरवट अशा अनेक उपजाती आहेत. वड्डर म्हणजे दगड फोडणारा, पाथरूट म्हणजे रस्ता तयार करणारा, गाडी वड्डर म्हणजे आपल्या गाडीतून दगडे घेऊन जाणारा. तर दगड काढणारे, दगडाची गिट्टी फोडणारे सगळी कामं आज यंत्राने होत आहेत. त्यामुळे दगडाचे सर्व काम वड्डर समाजाच्या हातून निघून गेले आणि तो हतबल झाला. मेहनतीने काबड कष्ट करून जगणाऱ्या या समाजाला सरकारने मात्र अजूनही मदतीचा हात दिलेला नाही. सरकारी तिजोरीवर डोळा ठेवून सहकार खात्यातील साखर कारखाने दिवाळखोरीत निघाल्याने हजारो कोटी रुपयांचे पॅकेज महाराष्ट्रात तयार होते. पण वड्डर समाजाचे दगड मातीचे नव्या तंत्रज्ञानामुळे काम थांबले. त्यांच्यासाठी सरकार कुठलेच पॅकेज तयार करत नाही. ही अत्यंत खेदाची बाब आहे. पान क्रमांक 89 वर असं लिहिलंय, 1960 नंतर महाराष्ट्रातील विमुक्त भटक्या जातीच्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरूंनी 1961 साली सोलापूर सेटलमेंट कैदखान्याच्या 17 फूट उंचीच्या तारा तोडताना ते गहिवरले आणि म्हणाले, ज्या आदिवासी जमाती इंग्रजांच्या विरोधात बंड करीत होत्या त्या सर्व भारतीय जातींत आईच्या पोटातून जन्मलेले मुले सुद्धा गुन्हेगार म्हणून जन्माला येतात. असा पृथ्वी तलावर काळाकुट्ट कायदा इंग्रजांनी करून त्यांना सेटलमेंटच्या नावाने घोषित केले होते. अशा समाजासाठी भारताचा पंतप्रधान म्हणून असे घोषित करतो की आम्ही भारतातले आज जे लोक स्वातंत्र्याचे नागरिक म्हणून वावरत आहोत, पण तुम्ही जमातींनी मात्र देश स्वतंत्र व्हावा म्हणून गुन्हे केले तर गुन्हेगार संबोधल्या गेल्या. पण तुम्ही स्वातंत्र्याचा लढा लढवलेले लोक असल्याने सर्वसामान्य नागरिकांपासूनही विशेष मुक्त आहात असे जाहीर करतो. आणि या विमुक्त आदिवासी जातींना त्या वर्गवारीमध्ये अनुसूचित जाती जमातींमध्ये टाकण्याचा ठराव हा त्या राज्यांनी केंद्राकडे पाठवल्यास या सर्व माजी गुन्हेगार जमातींना देशाच्या घटनात्मक विकासामध्ये सामावून घेण्यात येईल. पान क्रमांक 54 मध्ये असं लिहिलंय की विमुक्त भटक्या जाती जमातींपैकी वडार, माती वड्डार, लमानी, पाथरूट, बेरड, पारधी, बंजारा मांग, गारुडी, नंदी बैलवाले, कडकलक्ष्मी, डोंबारी अशा अनेक लोकांना 7 दिवसांपेक्षा अधिक काळ एका गावात स्थिर राहता येत नाही. स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर सुद्धा आजही या विभागातल्या गावातल्या पोलीस पाटलाला आणि कोतवालाला इंग्रजांच्या काळापासून चालत आलेली हजेरी प्रथा द्यावी लागते. आणि 7 दिवसांच्या वर एका ठिकाणी थांबायचे नाही हा रिवाज आजतागायत चालू आहे. पान क्रमांक 107 असं लिहिलंय, आजच्या परिस्थितीमध्ये ज्यांचा केवळ शिकार हा जीवन जगण्याचा आणि उपजीविकेचा एकमेव व्यवसाय होता तोही आज पूर्णपणे नष्ट झाला आहे. त्यामुळे आज हे उपजीविकेच्या शोधात या गावातून त्या गावात, या शहरातून त्या शहरात भिरभिर फिरत असतात. आज या समाजातील लोकांनी एखादा ससा, हरिण किंवा रानमांजर जरी धरलं व त्याचा सुगावा वन खात्यातील अधिकाऱ्यांना व पोलिसांना लागला तर या पारद्याच्या अंगावरील सालटे निघेपर्यंत त्याला मार खावा लागतो. एक मांजर किंवा ससा खाण्याच्या मोबदल्यात 5-6 वर्ष जेलमध्ये सळत पडावं लागतं. असा आजचा या लोकांसाठी कायदा आहे. पारधी समाजाचे जगण्याचे साधन हळूहळू बंद झाल्याने व 8-8 दिवस उपास तपास करूनही माथ्यावर जन्मतः चोरी गुन्हेगारीचा शिक्का असल्याने कुणीही गावात कामधंदा देत नाही. म्हणून भुकेपोटी कुण्या शेतकऱ्याची शेळी, मेंढी किंवा अन्नधान्य चोरी केल्याची प्रथा या लोकांत सुरू झाली. तर काही लोक आपली परंपरेने चालत आलेली हातभट्टीची दारू तयार करण्याचे कला अवगत असल्याने पारध्यातील काही जमाती दारूच्या व्यवसायाकडे वळलेल्या दिसतात. शेवटच्या मलपृष्ठावरती एक प्रसंग सांगितलेला आहे. एका पारधी मुलाचे आई वडील
नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यू पडतात. म्हणजे ते स्थलांतर करत असतात, ते एका झाडाखाली थांबतात, त्या झाडावरती वीज पडते आणि त्याचे आई वडील मृत्यू पडतात. त्यानंतर त्या मुलाला सरकारी भरपाई मंजूर झाली, पण हे पारधी कुटुंब त्या गावचे रहिवासी नसल्यानं ती भरपाई त्याला मिळू शकली नाही. त्यावर तो म्हणाला, आम्ही पारधी लोक कधी काही आभाळातून पडलेलो नाही की पाकिस्तानातून आलेलो नाही. आम्ही याच देशात जन्मलो आहोत. आम्हा पारध्यांना गावात घर नाही, रानात शेत नाही. मग आम्ही एखाद्या गावचे रहिवासी आहोत असा पुरावा आम्ही कुठून आणणार? त्या मुलानं विचारलेल्या या प्रश्नाचं उत्तर कुणाकडेच नाही. शेवटी पान क्रमांक 105 वरती खूप छान संदेश दिलेला आहे. वाईट प्रवृत्तीची माणसं ही सर्व स्तरांत समाजात असू शकतात, परंतु एक दोन माणसांवरून तो समाजच चोर गुन्हेगार असतो असा निष्कर्ष लावणे हे वेडेपणाचे ठरेल. धन्यवाद.